कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। रत्नागिरीत तिहेरी अपघात, पिकअप, कंटेनर आणि कारचा समावेश, जेल नाका परिसरात वाहतूक विस्कळीत। येत्या 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे, चव्हाण यांच्या विधानावरून चर्चा, भाजपसोबत राहण्याचे तटकरेंचे सूतोवाच, राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क। विकास कामांवरून राजकीय वाद चिघळला, दरेकरांचा नारळ फोडणाऱ्यांवर हल्ला, महाडमधील प्रकल्पांवरून श्रेयवादाची लढाई। आणि रत्नागिरीत क्रीडा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन, वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी खेळांची संधी। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी शहराला हादरवणारा एक तिहेरी अपघात जेल नाका परिसरात घडला। वर्दळीच्या ठिकाणी पिकअप व्हॅन, कंटेनर आणि एका चारचाकी गाडीचा समावेश असलेल्या वाहनांमध्ये ही धडक झाली आहे। अपघाताची भीषणता इतकी होती की तिन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय। या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणी गंभीर जखमी झालं नाही, ही एक दिलासादायक बाब आहे। मात्र अपघातामुळे जेल नाका परिसरातील मुख्य मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। वाहनांच्या लांब रांगा लागल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। सध्या या अपघातामागचं नेमकं कारण काय होतं याचा तपास पोलीस करतात। महाड तालुक्यातील नाते गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। या ठिकाणी एका 76 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। लीलावती राजाराम बलकावडे, राहणार नाते, महाड असं मृत महिलेचं नाव असून त्यांचा मृतदेह सायंकाळच्या सुमारास एका वाड्याजवळ सापडलाय। या घटनेनं संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मृत लीलावती बलकावडे यांच्या शरीरावर असलेले दागिने गायब असल्यानं हा मृत्यू केवळ संशयास्पद नसून चोरीच्या उद्देशानं झालेला खून असावा अशी दाट शक्यता वर्तवली जाते। नातेवाईकांनी हा खून असल्याचा आरोप करत तात्काळ आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे। या घटनेची माहिती मिळताच महाड शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। गंभीरतेनं पाऊल उचलत फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आलं। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात पाठवलाय। सध्या महाड शहर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करतायत। गावातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे। पोलिसांकडून लवकरच या गुन्ह्याचा छडा लागेल आणि आरोपींना पकडण्यात यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। ही शेतीच्या कामासाठी रोज जाईतच असते। गावाच्या शेजारीच वाडा आहे, तर तिथं आज शनिवारी मळणी असल्यामुळं ती शुक्रवारी संध्याकाळी गेलेली 3 नंतर। काम करत असताना ती घरी आलीच नाही 6:30 वाजेपर्यंत। 6:30 वाजेपर्यंत घरी नाही आली तर वडिलांनी फोन केला। तर वडील घरी असल्यामुळं वडिलांनी फोन केला, तो फोन स्विच ऑफ द्या। विचित्र बनाव असं वाटतो की ह्या भविष्य असं की आतंकवादी बी हमला होऊ शकतो। समजा जर आपल्या देशात असे कैक बनतायत, एवढे बनतायत, तर आता समजा 2-3 जर आता रान जवळच आहे, वाडा बी आमचा बंदच असतो। जर असा काय हल्ला झाला असला, आज आमच्या आईवर झालाय, उद्या आजूबाजू सगळे शेतकरी काय करणार? शेतकऱ्यांच्या आया बहिणी सगळीच वयस्कर। शेवटची मागणी काय असणार आहे? आमची शेवटची मागणी अशी आहे की जवसर आरोपी पकडत नाही, आरोपीला कठोर शिक्षा होत नाही। रत्नागिरी येथून एक महत्त्वाची राजकीय बातमी आहे। मंत्री उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते दीपक पटवर्धन यांनी विरोधकांच्या प्रचार तंत्रावर जोरदार हल्ला चढवलाय। फेक पत्रके वाटून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असून त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा पटवर्धन यांनी दिलाय। युतीच्या सभांना प्रचंड गर्दी होत असून भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक प्रभागात एक दिलानं काम करतात। ही एकजूटच युतीला विजयापर्यंत घेऊन जाईल असा विश्वास पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे। अशा प्रकारची काही मिस्टियस पत्रकं प्रसिद्ध केली जात आहे, त्या संदर्भात उचित ती कारवाई युतीच्या माध्यमातून होईल। मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही कुठच्या पोस्टरपुरते मर्यादित नाही, की सलग 3ऱ्यांदा देशाच्या मतदारांची
जनसामान्य लोकांची मतं जिंकून ते विजयी झालेले आहेत आणि त्यांनी आपलं कर्तृत्व हे सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे मोदीजींचा अनुमान करण्याची प्रवृत्ती ही जनमानसामध्ये कुठेही असण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांचा फोटो याचा इश्यू करण्याचं कोणतंही कारण आहे असं मला वाटत नाही. अशा पद्धतीने जर काही मिस्टेक्सपणा होत असेल तर त्याची योग्य ती दखल घेत आहोत आणि त्या अनुषंगाने पुढची कार्यवाही करत आहोत. रत्नागिरीत मंत्री उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयात युतीच्या नेत्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवलाय. भाजपचे नेते बिपिन बंदरकर आणि दीपक पटवर्धन यांनी पत्रकार परिषद घेत शहरातील शाश्वत विकासावर भर दिलाय. यावेळी सचिन वहाळकर यांची देखील उपस्थिती होती. बंदरकर यांनी विरोधकांचे आरोप फेटाळत सामंत यांच्या माध्यमातून शहरात शाश्वत विकास साधण्याचा युतीचा संकल्प असल्याचं सांगितलंय. रत्नागिरीतील खराब रस्ते आणि पावसाशिवाय विरोधकांकडे बोलण्याशिवाय दुसरे कोणतेही ठोस मुद्दे नाहीत असं त्यांनी सांगितलंय. त्याच्यामुळे ह्या पत्रकाच्या माध्यमातून आम्ही त्यांना एवढंच सांगतो की आम्हाला कोणत्याही पत्रकावरनं फोटो काढण्याची गरज नाही आहे. विशिष्ट समाजामध्ये आम्ही आहेत, हे आमचे नेते आहेतच, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आणि आम्ही या नेत्यांच्या फोटोसह सगळीकडे गेलेलो आहोत, सामोरे गेलेलो आहोत निवडणुकीला आणि आमचा विजय निश्चित आहे. कुठल्या नेत्यांचा फोटो आहे? मला माहिती नाही त्यांनी काही बोलले तर नाही. पत्रकामध्ये त्यांनी असं म्हटलंय की काही भागामध्ये वेगळी पत्रकं वाटली गेली, तर ते पत्रक कोणतं आहे आम्हाला माहिती नाही. आमचं पत्रक हे आहे आणि आम्ही या पत्रकाचं लिहिलेलं आहे. जे पत्रक दुसरं कुठलं पत्रक आहे त्याबद्दल आम्ही रितसर पोलीस स्टेशनला तक्रार करत आहोत. मला वाटतं जे काही सांगतात त्यांनीच ही पत्रकं वाटली असावी. रत्नागिरी प्रभाग क्रमांक 4 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नौसीन काझी यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या विकास कामांच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. त्यांनी ठोस पुरावे सादर करत विरोधकांचे दावे फेटाळले आहेत आणि विद्यमान नेत्यांना धारेवर धरलाय. विरोधक नळपाणी योजनेचे खोटे श्रेय घेत असल्याचा आरोप नौसीन काझी यांनी केलाय. ही योजना दुय्यम दर्जाची असून जनतेला योग्य सुविधा मिळत नाहीत असं त्यांनी पुराव्यानिशी सांगितलंय. तसेच रस्त्यांच्या विकासाच्या दाव्यावर देखील त्यांनी आक्षेप घेतलाय. प्रभागातील रस्त्यांची सध्याची दुर्दशा दाखवत हे दावे पोकळ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. पहिलं त्यांनी पाण्याचा विषय घेतला. पाण्याची शहराअंतर्गत जी पाण्याची योजना आलेली आहे जसे ते म्हणतात जसं काही त्यांनीच आणली आहे. पहिली गोष्ट ही शहरातली योजना आहे आणि ही शहरातली योजना जी आहे ही योजना नाही आहे, ही नियोजन शून्य योजना आहे आणि ही योजना फेल गेलेली आहे. त्याचं उदाहरण मी फक्त आता शहरात तर आहेच, पण कोकण नगर भागामध्ये कशी गेलेली आहे त्याचं मी तुम्हाला म्हणजे त्याचं एक पूर्ण म्हणजे त्याच्यासमोर तुम्हाला दाखवणार आहे त्याचं खरं काय आहे ते. तर असं आहे की कीर्तीनगर ते क्रांतीनगर हे 400 मीटरच्या भागामध्ये ही जवळजवळ ही जी लाईन आहे पाण्याची ही 70 वेळाच्या पेक्षा जास्त लिकेज झालेली आहे. आणि ह्या लिकेज झाल्यामुळे एक वेळचा जो खर्च आहे तो कमीत कमी 7 ते 10 हजार रुपये आहे. ह्या नागरिकांनी ही गोष्टीवर जरा आवर्जून लक्ष द्या. 7 ते 10 हजार रुपये जर 70च्या वरती जर ही योजना लिकेज झालेली असेल ही लाईन पाण्याची तर आजपर्यंत 10 लाख रुपये हे नुकसानीत गेलेले आहेत असं मी म्हणेन फक्त ह्या 400 मीटरच्या भागामध्ये. आणि ते नुकसानीत गेले कोणाचे गेलेले आहेत तर ते ह्या शहरातल्या आणि ह्या प्रभागातल्या नागरिकांचे गेलेले आहेत. रत्नागिरीत आगामी निवडणुकांपूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापलंय. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांनी शनिवारी सायंकाळी भव्य महाबाईक रॅली काढत आपली ताकद दाखवली आहे. या रॅलीत दोन्ही पक्षांच्या हजारो कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, ज्यामुळे युतीची एकी आणि शक्ती रत्नागिरीकरांना अनुभवता आली आहे. शहरातील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आमदार भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत हा भव्य रॅलीचा शुभारंभ झाला. ही रॅली स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात समारोप झालाय. शिवशक्ती आणि राष्ट्रशक्तीच्या एकजुटीनं रत्नागिरीतील राजकीय समीकरणांना नवी दिशा दिल्याचं स्पष्ट झालंय. या रॅलीत आमदार भास्करराव जाधव, उपनेते बाळमाणे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवानी सावंत माने आणि इतर उमेदवारांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तरुण आणि महिला कार्यकर्त्यांचा सहभाग विशेष लक्षणीय होता. भगवे आणि निळे झेंडे हातात घेऊन महाराष्ट्रातील बदल आणि युतीचे सरकारच्या घोषणांनी रत्नागिरी शहर दणाणून गेलं. या महाबाईक रॅलीनं रत्नागिरी शहरात उत्साहाची लाट आणत निवडणुकीपूर्वी जोरदार वातावरण निर्मिती केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतेच येत्या 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे असं विधान केलं होतं। या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। एकीकडे युतीच्या भवितव्यावर चर्चा सुरू असताना तटकरे यांनी भाजपसोबत कायम राहण्याचे सुतोवाच केल्यानं आगामी राजकीय समीकरणात काय घडामोडी होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। असं आहे की रवींद्रजी चव्हाण भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत। दीर्घकाळ त्यांनी कल्याण डोंबिवलीचं नेतृत्व केलेलं आहे। राज्यामध्ये यशस्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी काम केले, या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून सुद्धा काम केलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी जे वक्तव्य केलं आहे, माझं काय चव्हाण साहेबांशी बोलणं झालेलं नाही, परंतु एक संयमी नेतृत्व म्हणून चव्हाणांच्याकडे आम्ही सगळेजण पाहतो। त्यामुळे त्यांनी जे वक्तव्य केलं की 3 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, मला माहीत नाही त्या वाक्याच्या आत नेमकं काय दडलंय का मी त्याचा फार शोध आणि बोध घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही, कारण मी सुद्धा प्रचाराच्या सभेत आहे। मी त्याच्या संदर्भात एवढंच वाक्य केलं की जे काय असेल युती टिकवण्याचा प्रयत्न करतायत असं ते म्हणतात, त्याच्यानंतर काय घडणार असेल मला माहीत नाही, मला बिलकुल त्याच्याबद्दल माहीत नाही। पण आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत आहोत, एवढंच प्रदेश राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी सांगतोय। रायगड जिल्ह्यातील रोहा नगरपालिकेची निवडणूक सध्या चांगलीच रंगतदार झाली आहे। महायुतीमधील शिवसेना आणि भाजपने एकत्र येत खासदार सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्याला आव्हान दिलंय। विशेषतः रोहा नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेनं तगडा उमेदवार उभा केल्यानं ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे। याच निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोहा दौऱ्यावर येत आहेत। शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शिल्पा अशोक धोत्रे यांच्या प्रचारार्थ ते भव्य रोड शो आणि जाहीर सभा घेणार आहेत। या प्रचार फेरीची सुरुवात रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या दर्शनानं होईल। त्यानंतर रोहा मोहल्ला, फिरोज टॉकीज, मुख्य बाजारपेठ, तीनबत्ती नाका यांसारख्या प्रमुख मार्गांवरून ही प्रचार फेरी जाईल। या रोड शोचा समारोप हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाजवळ भव्य प्रचार सभेत होणार आहे। यावेळी जिल्ह्याचे 3ही शिवसेना आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आणि मंत्री भरत गोगावले तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। उपमुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत आणखीन चुरस निर्माण होणार आहे। सर्वांना जय महाराष्ट्र। रोहा नगरपालिकेची रणधुमाळी आणि या रणधुमाळीत रोहा बदलतोय ही संकल्पना घेऊन रोहा शिवसेना या रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरली आणि निवडणूक रिंगणात उतरता या निवडणुकीला जो काय शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रतिसाद मिळतोय आणि मिळालेला घरोघरी प्रचार असू द्या किंवा मी सांगितलं की प्रचार रॅली असू द्या किंवा चौकात होणाऱ्या जाहीर सभा बघितला, जाहीर सभेत देखील प्रचंड लोकांनी प्रतिसाद दिलाय आणि हा प्रतिसाद खरोखर, कारण मला तर असं वाटतंय की रोह्याच्या इतिहासामध्ये रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एवढ्या प्रकारचा शिवसेनेला उदंड प्रतिसाद मिळेल असं कोणालाही वाटलं नव्हतं। परंतु रोह्याची जनता ही सुज्ञ आहे आणि रोह्यातील जनतेने ठरवलेलं दिसतंय की रोहा आता बदलायलाच पाहिजे। म्हणून सांगितलं की रोहा बदलतोय ही संकल्पना घेऊन ज्या दिवशी निघालो त्या दिवशी सांगितलं लढणार आणि जिंकणार, आणि या जिंकण्याच्या भूमिकेतून ज्यावेळेला आम्ही पोहोचतोय त्यावेळेला शेवटच्या टप्प्यामध्ये एक माझा सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस जो येतोय तो उद्या, तर रोह्यातील शिवसैनिकांना असूया किंवा माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला उद्याचा दिवस हा माझ्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस आणि अविस्मरणीय दिवस। महाडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मंत्री भरत गोगावले यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे। प्रकल्पांची कामे मी करतो पण उद्घाटन मात्र भलतेच लोक करतात अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय। यावेळी 4ही धरणांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यापासून ते $250 कोटी खर्चाच्या रुग्णालयाच्या कामांपर्यंत मीच पाठपुरावा केला। यासाठी मी खूप प्रयत्न केले, मात्र काम पूर्ण झाल्यावर त्याचे श्रेय घेण्यासाठी आणि नारळ फोडण्यासाठी दुसरेच लोक पुढे सरसावतात असं त्यांनी म्हटलंय। काही जणांना कामाची माहिती नसतानाही तेच श्रेय घेतात असं म्हणत दरेकर यांनी थेट निशाणा साधलाय। 4ही धरणांची सुप्रमा जी नव्हती ती सुप्रमा मी मिळवून दिली। आता ताई म्हणाले त्यावेळी मी हॉस्पिटल एवढं $250 कोटीचं केलंय, मी नाही आलो तिथं सांगायला। आता याच्यामध्ये आम्ही कम्युनिकेट करायला कमी पडतो, ही वस्तुस्थिती आहे। विपिन दादा, 4ही धरणांच्या सुप्रमाचा जो कॉरेस्पॉन्डन्स आहे, निर्णय आहे, त्याची सगळी प्रत सगळ्या पत्रकारांना एकदा। दुर्दैवानं आपण काय करताय, तुम्ही कमी पडताय, तुम्ही माझ्याकडे येता, मी काम करतो, नंतर पुढे झालं की त्याच्यावर नारळ फोडायला दुसरा जातो।
म्हणजे काही लोकांना तर ते काम पण माहित नसतं, परंतु त्या ठिकाणी ते बघतात तिकडे मंजूर झालंय, इकडे नारळ फोडतात किंवा प्रेस घेऊन टाकतात. आणि त्याच्यात आम्ही कमी पडतो ही वस्तुस्थिती आहे. याच्यापुढे मला वाटतं स्नेहल दिदी, तुम्ही विपिन दादा जरा सजग राहा तुम्ही, नाहीतर करणारा एक आणि मुरुड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी मुरुड कोळीवाडा येथे वॉर्ड क्रमांक 8, 9 आणि 10 मधील उमेदवारांच्या संयुक्त प्रचार सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी मुरुड शहराशी असलेले आपले अनेक वर्षांचे नाते आणि जिव्हाळा व्यक्त करत शहराच्या विकासाची ग्वाही दिली. आपण पालकमंत्री असताना कोळी बांधवांसाठी दिलेल्या पॅकेजची आणि अर्थमंत्री म्हणून घेतलेल्या विविध क्रांतिकारी निर्णयांची तटकरे यांनी आठवण करून दिली. मुरुडचा इतिहास, पद्मदुर्ग आणि जंजिरा किल्ल्यामुळे पर्यटन वाढते असे ते म्हणालेत. मुंबईतील ससून डॉकच्या धर्तीवर या ठिकाणी आधुनिक मच्छीमार जेटी उभारण्याचा मानस देखील त्यांनी व्यक्त केला आहे. पेण आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापलंय. महायुतीनं प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून भाजप, राष्ट्रवादी आणि RPI एकत्रपणे निवडणूक लढवतात. मात्र महायुतीमधील शिवसेनेनं स्वतंत्र उमेदवार उभे केल्यानं काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रीतम पाटील यांनी प्रभाग क्रमांक 10 मधील एका सभेत हा संभ्रम दूर करत मतदारांना योग्य दिशा दिली आहे. 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निळकंठ म्हात्रे आणि सुनीता जोशी यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन प्रीतम पाटील यांनी केलं आहे. प्रभाग 10 मध्ये या दोन्ही उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जातोय. विशेष म्हणजे महायुतीचे 6 नगरसेवक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. नमस्कार. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI महायुतीचे अधिकृत उमेदवार थेट नगराध्यक्ष पदासाठी मी सौ प्रीतम पाटील आणि प्रभाग क्रमांक 10 साठी महायुतीचे नगरसेवक पदाचे उमेदवार निळकंठ म्हात्रे आणि नगरसेवक पदासाठी दुसऱ्या उमेदवार सुनीता जोशी, आम्हाला तिघांनाही कमळाच्या चिन्हावरचं बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा अशी नम्र विनंती मी सर्व जनतेला करते. भारतीय जनता पक्षाचा पक्षश्रेष्ठीचा पक्ष नेतृत्वाने घेतलेला कोणताही आदेश हा अंतिम असतो आणि त्याच्यामुळे त्या आदेशाचं पालन करून महायुतीचेच उमेदवार विजयी करा अशी मी जनतेला विनंती करते. कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचालित नवभारत हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज भरणे येथे 28 नोव्हेंबर रोजी शालेय विज्ञान प्रदर्शन 2025-26 मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित विविध आकर्षक प्रकल्प आणि नवनवीन संकल्पना सादर केल्या. विद्यार्थ्यांची कल्पकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यातून स्पष्टपणे पाहायला मिळाला. याचवेळी इयत्ता 8वी आणि 9वीच्या मुलांचा प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम देखील पार पडला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गोवळकर, सचिव ॲडव्होकेट तुला डफळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चाळके, प्राचार्य बोधे सर यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे सचिव डफळे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व आणि त्यांचे दैनंदिन जीवनातील उपयोग यावर मोलाचे मार्गदर्शन केले, जे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. या विज्ञान प्रदर्शनासोबतच इयत्ता 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण प्रश्नमंजुषा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता, ज्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. राठोड सर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं तर कोकणे सर यांनी आभार मानले. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव आणि संशोधक वृत्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल ठरलंय. रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विद्याशाखेनं PM उषा अंतर्गत 1 दिवसीय बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन केलं. हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे झालेल्या परिषदेचे उद्घाटन रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक दीपक गद्रे यांच्या हस्ते झाले. गद्रे यांनी वाणिज्य आणि व्यवस्थापन म्हणजे सांघिक कार्य अर्थात टीमवर्क आणि योग्य व्यवस्थापन असल्याचे अधोरेखित केले. या परिषदेत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, उपकार्याध्यक्ष ॲडव्होकेट विजय साखळकर, प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर आणि उपप्राचार्य डॉक्टर सीमा कदम यांसारखे मान्यवर उपस्थित होते. तसेच मलेशियातील डॉक्टर अनबिया खैरिल यांनी ऑनलाईन सहभाग घेतला. या परिषदेतील जगातील विविध देशांमधून आणि भारतातील विविध राज्यांमधून 350हून अधिक संशोधक, उद्योजक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. याप्रसंगी विविध विषयांवरील 80हून अधिक शोधनिबंधांचे प्रकाशन देखील करण्यात आले. ही परिषद विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आणि नवीन कल्पनांना देवाणघेवाणीसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरली. कुठच्याही व्यवसायात जा, प्रत्येक माणसाच्या मेंदूमध्ये एक कॉम्प्युटर बसवलंय.
आणि आपली प्रत्येकाची करण्याची कुवत त्याच्यात आहे. तो आपल्याला कुठे कनेक्शन जोडतो, कुठलं काम केलं म्हणजे मी सगळ्यात चांगलं करू शकतो ह्याचा प्रथम शोध घ्यायला लागतो. जेव्हा असा शोध होतो की हे मला चांगलं जमेल आणि देताना मला काय मिळतेपेक्षा मी काय देऊ शकतो हा विचार करून जेव्हा माणूस काम करतो तेव्हा समाजाला तर मिळतच, त्याच्याबरोबर त्या माणसाचंही कल्याण होऊन जातं. मी आज मुलांसाठी मुद्दाम सांगते की ज्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, सचोटी आहे, काम करण्याची, कष्ट करण्याची तयारी आहे, जिद्द आहे. मगाशी आयचा उल्लेख झाला. 2 आई आहेत. डोळ्यांनी बघा बाहेर काय हवं आणि डोळ्यांनी बघा मी काय करू शकतो. ज्या आयचा तुम्ही उल्लेख करून तुम्ही स्वतःला अनालिसिस करू शकता, समोरच्याचं काय आहे, काय जगाला हवं आहे हे बघू शकता. आणि ज्याला विजनरी आहे, पुढचं बघण्याची विजन आहे, तो माणूस मोठा होतो. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचल येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागामार्फत जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे दिमागदार उद्घाटन झाले. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला गेला. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते ध्वजारोहण करून या महोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी सातपुते यांनी मैदानी खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. मोबाईल आणि समाज माध्यमांच्या जमान्यात मन, मेंदू आणि मनगट भक्कम करण्यासाठी मैदानी खेळ अत्यंत उपयुक्त ठरतात असं त्यांनी सांगितलं. आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची सकारात्मक ऊर्जा खेळातूनच मिळते असं देखील त्यांनी नमूद केलं. यावेळी मुंबई विभागाचे प्रादेशिक अधिकारी बाळासाहेब सोळंकी यांनी प्रमुख उपस्थिती लावली. रत्नागिरीने मुंबई विभागात प्रथमच असा क्रीडा महोत्सव आयोजित केल्याबद्दल सोळंकी यांनी अभिनंदन केले. त्यांनी सशक्त मन आणि योग्य निर्णय क्षमतेसाठी मैदान आणि वाचनालय या दोन्हींना महत्त्व देण्याचा सल्ला दिला. सहाय्यक आयुक्त दीपक घाटे हे देखील यावेळी उपस्थित होते. क्रीडा ज्योत प्रज्वलित करत खेळाडूंना शपथ देण्यात आली. कबड्डी आणि खो खो यांसारखे सामने उत्साहात पार पडले. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यासाठी एक अत्यंत अभिमानास्पद बातमी आहे. खोपी गावचे सुपुत्र निलेश भोसले यांची प्रतिष्ठित मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात MCAच्या सचिवपदी निवड झाली आहे. त्यांच्या महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल खेड तालुक्यात सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. निलेश भोसले यांनी क्रिकेट क्षेत्रातील दिलेल्या योगदानाची, त्यांच्या नेतृत्व गुणाची आणि समर्पित कार्याची दखल घेत त्यांची ही निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे खोपी गावात मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ या सत्कार समारंभाला उपस्थित होते. दापोली तालुक्यातील पाडले येथील श्री गुरुदेव दत्त मंडळातर्फे आयोजित श्री दत्त जयंती उत्सव आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलाय. यंदा 1 ते 6 डिसेंबर या कालावधीत हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. गेल्या 107 वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेला हा उत्सव यंदा 108व्या वर्षात पदार्पण करत असून कोरोनाचा अपवाद वगळता ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे. या 6 दिवसीय उत्सवात धार्मिक विधींसोबत सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. यामध्ये 1 आणि 2 डिसेंबर रोजी सायंकाळी तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. 4 डिसेंबर रोजी पहाटे काकड आरती, भजन, सकाळी अभिषेक आणि दुपारी भव्य दिंडीवारी निघेल. याच दिवशी संध्याकाळी अंजर्ले येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार विजय नितसुरे यांचे सुश्राव्य कीर्तन आणि रात्री श्री दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होईल. 5 डिसेंबर रोजी महाप्रसादाचे वाटप केले जाईल, तर 6 डिसेंबरला सकाळी सत्यनारायण महापूजा आणि महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ होईल. उत्सवाचा समारोप रात्री हीच खरी फॅमिलीची गंमत आहे या नाटकाच्या सादरीकरणानं होणार आहे. श्री गुरुदेव दत्त मंडळ पाडले यांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी असं आवाहन भाविकांना केलं आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.